नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात भर दिवसा घडलेल्या एक धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. चालकाला बेदम मारहाण करून 1.25 लाखांहून अधिक रक्कम आणि मोबाईल हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माकरवाडी येथील चंद्रकांत कासारी उगले, वय वर्ष 39, हे 4 जुलै रोजी दुपारी 1:30 च्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावरील भोकरी फाटा ते देवपूर फाटा मार्गाने 4 चाकी वाहनाने जात होते. यावेळी मच्छिंद्र खंडू सानप त्याच्या एका अनोळखी साथीदाराने त्यांचे वाहन अडविले. त्यानंतर दोघांनी उगले यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील 1,21,680 रुपये रोख रक्कम, त्यासोबतच 10,000 रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे. या घटनेत एकूण 1,31,680 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून जखमी चंद्रकांत उगले यांच्यावर सिन्नर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 266/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(6) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सरोवर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सिन्नर प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट.